नमस्कार. डॉक्टर उदयनकर शो या आपल्या रोजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोणत्याही पत्रकाराच्या आयुष्यात असा श्रद्धांजलीचा कार्यक्रम करायची वेळ येऊ नये ते दुर्दैव आज माझ्यावर आलेलं आहे. त्यांच्याशी गेल्या 1.5 दशकांचा अतिशय घनिष्ठ संबंध होता असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह असलेल्या पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार यांचं विमान अपघातात त्यांच्या कर्मभूमीत बारामतीच्या वेशीवर दुर्दैवानं निधन झालं. ही बातमी जेव्हा मला कळली तेव्हा विश्वास बसला नाही आणि हा कार्यक्रम रेकॉर्ड करायला किंवा पहिली प्रतिक्रिया व्यक्त करायला सुद्धा मला 36 तास लागले. म्हणजे एखादा बोट दारात चिमटावं आणि नंतर काही काळ त्याची संवेदना जावी ना तसं माझ्या मनाचं झालं. अजूनही पूर्णपणे त्या संवेदना जागृत झाल्या आहेत आणि नॉर्मल झाल्या असं वाटत नाहीये. पण आज जेव्हा त्यांच्या देहाला अनंतात विलीन होताना पाहिलं तेव्हा इतरांप्रमाणेच माझा देखील अश्रूंचा बांध फुकला आणि मला असं वाटलं की त्या निमित्ताने काही प्रेक्षकांच्या भावना व्यक्त करायला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि म्हणून मी अत्यंत दुःखित अंतःकरणाने हा कार्यक्रम तुमच्या समोर सादर करतोय. अजितदादा आणि माझी ओळख जवळपास 1.5 दशकांची, विशेषतः पत्रकारितेत आल्यानंतर अधिक घनिष्ठपणे झाली. पुण्यात जेव्हा सार्स अशा संसर्गजन्य रोगाने थैमान घातलं होतं त्यावेळेला मी एक रात्री कार्यक्रम केला आणि पुण्याला वाली कोण आणि सरकार कठोर उपाययोजना करणार का येऊ घातलेल्या दहीहंडीमुळे आणि त्यानंतरच्या येणाऱ्या गणपती उत्सवात विघ्न येणार अशा स्वरूपाचा तो कार्यक्रम होता. रात्री 10 वाजता कार्यक्रम संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी मला 9-9:30ला त्यांच्या कार्यालयातनं फोन आला आणि सांगितलं दादांची एक पत्रकार परिषद 10 वाजता आहे, कृपया लाईव्ह टेलिकास्ट करा. आम्ही ती केली. काय बातमी आहे मला माहीत नव्हती. मी तेव्हा प्रवासाला होतो आणि ऑफिसनी सांगितलं की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचा उल्लेख करून संपूर्ण पुण्यामध्ये तेव्हा एक प्रकारे अघोषित संचारबंदी जाहीर करून शाळा, कॉलेज, विद्यापीठ, कार्यालय ही सगळी पुढच्या 4 दिवसाकरता बंद ठेवली होती आणि त्यामुळे एक प्रकारे पुणे वाचलं. तेव्हा अशा करड्या शिस्तीचा कुशल प्रशासक, प्रसंगी अत्यंत कठोर आणि अप्रिय अशी भाषा वापरणारा, आवाजातली जरा पहाडी आवाज, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलेला माणूस, महाराष्ट्राचं अर्थकारण, समाजकारण, राजकारण, जातीपातींचे सगळे धागे, कृषी, सहकार, शिक्षण, आरोग्य याची खडानखडा माहिती असलेला 11 वेळा अर्थसंकल्प सादर करायचा विक्रम ज्यांनी महाराष्ट्रात केला. पण त्याहीपेक्षा सुद्धा राज्याला एक आर्थिक शिस्त लागली पाहिजे. कुठल्या एका विशिष्ट मतदारांच्या गटाकरता आपण वाटेल ते कबूल करून राज्याच्या तिजोरीवर भार टाकू शकत नाही अशी ठाम धारणा असणारे, अलीकडच्या काळात स्वभावात खूप बदल केलेला, एक विलक्षण हजरजबाबीपणा, कमावलेला नम्र विनोदीपणा, दिलखुलासपणा आणि एक म्हणजे दादांकडे येस किंवा नो, पाहतो, करतो, बघतो हे असला प्रकार नव्हता. फाईल समोर आली, अर्ज समोर आला की क्षणार्धात तो समजून घेणं आणि समजता क्षणी त्यावर तातडीनं कारवाई करणं आणि ती कारवाई इतक्या विद्युत वेगाने की समोरचा अवाक होत जाईल, हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. आणि म्हणूनच त्यांच्या अशा अकाली जाण्यानं त्यांनी यांच्या जीवनाला स्पर्श केलाय किंवा केलेला नाही अशा प्रत्येकाला हळहळ वाटली. ओमेन या चित्रपटात जसा 6चा दुर्दैवाचा फेरा आहे तसाच तो मला इथे दिसतो. 66 वर्ष, 6 महिने, 6 दिवस आणि 6 वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेला हा माणूस असा अकाली जावा हे अजूनही मनाला पटत नाहीये. त्यामुळे अख्खा महाराष्ट्र एक प्रकारे व्याकुळ झालेला आहे. दादांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दादांनी असंख्य चुका केल्या आणि कोण चुका करत नाही, पण चुका कबूल कोणी करत नाही.
दादांचं वैशिष्ट्य हे की इतक्या जीव घेण्या स्पर्धेच्या राजकारणात राहूनही दादांनी आपल्या चुका जाहीररित्या मान्य केल्या. नुसत्या मान्यच नाही केल्या, त्याबद्दल त्यांनी स्वतःला एक प्रकारे आत्मक्लेशही करून घेतला. त्या आत्मक्लेशाची खिल्ली उडवणारे कार्यक्रम देखील आम्ही केले. पण म्हणून दुसऱ्या दिवशी भेटताना दादांच्या चेहऱ्यावर त्याबद्दल कधी राग मला दिसला नाही. किंवा त्याच दिलखुलासपणे एखादं काम जर आपण घेऊन गेलं तर ते लगेच पटकन करायचे. परंतु काल रात्री माझ्या विरोधात तुम्ही कार्यक्रम केला, मी इतका प्रामाणिकपणे चूक कबूल करून सुद्धा असा मनाचा कोतेपणा कधी दाखवला नाही. आणि म्हणूनच लाखोंचा जनसागर त्यांच्या अंत्यसंस्कारावर रोखला होता. असा जनसागर मी विलासराव देशमुख यांच्या मृत्यूनंतर पाहिला, गोपीनाथराव मुंडेंच्या मृत्यूनंतर पाहिला, आबा पाटील यांच्या मृत्यूनंतर पाहिला. एक प्रकारे कामाला झोकून दिलेला. एकदा 2013 सालची गोष्ट असेल मला वाटतं, मी त्यांची एक अपॉइंटमेंट मागितली मुलाखतीसाठी. रात्री 9-10 वाजता मला ती अपॉइंटमेंट कन्फर्म केली की उद्या 6 वाजता या. मी त्यांच्या कार्यालयात सांगितलं काय हरकत नाही, मी मंत्रालय परिसरातच आहे दिवसभर, संध्याकाळी 6च्या आधी पोहोचतो रेकॉर्डिंग करायला. ते व्यक्तीने थांबवलं. हॅलो, संध्याकाळी 6 नाही, दादानी सकाळी 6 वाजता बोलवलंय. आणि सकाळी 6 वाजता मी पोहोचलो, त्यावेळेला दादा येऊन हजर होते आणि कार्यालय नीट स्वच्छ केलं की नाही हे बघत होते आणि फायली तपासण्यात गर्क होते. इतका वर्कहॉलिक माणूस फार क्वचित पाहायला मिळतो. आणि हे सगळं कशासाठी? तर लोकांची कामं तातडीनं व्हायला पाहिजेत या एकाच इच्छेपोटी, जबरदस्त निश्चयापोटी, निर्व्यसनी. माणूस सोडलं तर कुठलंच व्यसन आणि काम सोडलं तर कुठलं व्यसन या माणसाला आयुष्यात नव्हतं. अनेकदा त्यांच्या बंगल्यावर गेलं की हमखासपणे चहाच्या आधी दूध विचारायचे आणि मग ते मसाला दूध यायचं, ज्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर जो अप्रतिम लेख लिहिलाय त्याच्यातही केलेला आहे. एखाद्या चांगल्या नेत्याचं वैशिष्ट्य कुठलं तर त्याला तातडीनं निर्णय घेता आले पाहिजेत. प्रत्येकाचा प्रत्येक निर्णय बरोबर येईल असं काही नाही, परंतु निर्णय न घेणं हा जर रोग एकदा लागला तर त्याचा फटका समाजाला खूप जास्त बसतो. दादांकडे ही निर्णय क्षमता ठासून भरलेली होती. आणखी एक म्हणजे अजितदादा आणि पवार फॅमिली यांचं काहीसं अनाकलनीय परंतु सहजरित्या उलगडून दाखवता येणार असं नातं. या कुटुंबाचं एक वैशिष्ट्य आहे की या कुटुंबात मतभेद ओपनली मांडता येतात आणि ओपनली मांडल्यानंतरही ते मतभेद तसेच ठेवून तुम्ही कुटुंबाचा एक सदस्य म्हणून अत्यंत जिव्हाळ्याने आपलेपणाने राहू शकता. शरद पवार यांच्या पुतण्या असल्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी राजकारणात येणं अजितदादांनी अतिशय स्वाभाविक होतं, कारण ते त्यांचे सुरुवातीच्या काळात दैवतच होते आणि अखेरच्या क्षणापर्यंत दैवत राहिले. पण ज्या वेळेला शरद पवार यांच्यानंतर कोण असा प्रश्न निर्माण झाला आणि त्याचं उत्तर अजित पवार आलं नाही, त्यावेळेला तुमचा मार्ग निष्कंटक करण्याकरता मी अनेक संकट अंगावर झेलली, अनेक दूषणं झेलली. टग्या हे बिरुद माझ्या अंगावर मी लावून घेतलं का तर तुमचा मार्ग निष्कंटक करायचा होता. मग पुणे जिल्ह्यात अनंतराव थोपटे असतील, सुरेश कलमाडी असतील, शंकरराव बाजीराव पाटील असतील, या सगळ्यांवर मात करून आपल्या काकाचा मार्ग मोकळा करायचं काम त्यांनी केलं. आणि त्याचंच एक प्रकारे बक्षीस म्हणून ती काय 91 साली अजित पवार वयाच्या 32व्या वर्षी खासदार झाले. पण त्यांच्या स्वभावातला तो मोकळेपणा, रांगडेपणा हे सगळं दिल्लीला मानवणारं नव्हतं आणि त्यांना दिल्ली मानवणारी नव्हती. त्यामुळे 1-2 वर्षातच ते महाराष्ट्रात परत आले आणि तिथपासून आतापर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य होते. नुसते सदस्य नव्हते तर अनेकदा विविध खात्यांचे मंत्रीपद त्यांनी भूषवली किंवा विरोधी पक्षाचं नेतेपद आलेलं आहे. अनेकदा आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाने दिलेले शब्द फिरवले, त्याला तुळनाशी पडावं लागलं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्या भल्या पहाटेचा केलेला तो प्रसिद्ध शपथविधीचा सोहळा. त्यानंतर ते अंतर्बाह्य दुखावले गेले आणि पुढे पक्षातून त्याने आपला गट वेगळा काढला. पुढे त्यांना त्या पक्षाचं चिन्ह देखील मिळालं. त्यावेळी जी एमईटी मध्ये तरी पक्षाचा मेळावा घेतला तेव्हा मी हजर होतो.
आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो नाही हा आमचा दोष आहे का? आता वय झालं, निवृत्त व्हा आणि आम्हाला आशीर्वाद द्या, असे उद्गार त्यांना काढावे लागले. या सगळ्या आठवडी आता पाहत असताना एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीला जीवापाड कष्ट करणारा, गावागावात तळ ठोकून फिरणारा मोठा भाऊ, राज्याचा नेता, आणि त्याच वेळेला वेळ पडली तर तिच्या समोर आपल्या पत्नीला निवडणूक लढायला भाग पाडून तिथं कुटुंबातलं एक प्रकारचं मतभेद जाहीररित्या येण्याचं दुःख झेलणारा, कुटुंबातील इतर अनेक व्यक्ती शरद पवारांबरोबर गेल्यावर फक्त आई आणि आपली मुलं आपल्या बरोबर आहेत या जाणीवेनं अस्वस्थ होणारा, असा हा वरून नारळासारखा टणक परंतु आतून खोबऱ्यासारखा मऊशार माणूस महाराष्ट्रात फार विरळा येतो. परंतु तरी देखील आज शरद पवारांच्या विरोधात असताना जर युतीतल्या कोणा नेत्यांनी शरद पवारांवर टीका केली किंवा कुठे शरद पवारांवर टीका आली तर सर्वात पहिले उत्तर द्यायला धावायचे ते अजितदादा. म्हणजे वेन वी आर डिवायडेड बट वेन आउटसाइडर कम्स, तेव्हा मात्र आम्ही तुमच्याशी लढणार. जब हम है तो हम 100 और 5 है, लेकिन दूसरों के लिए 105 है. हा महाभारतातला सिद्धांत मला इथे पाहायला मिळतो. एकाच वेळी या सगळ्या कुटुंब व्यवस्थेत रमणारा, पण त्याच वेळेला या कुटुंब व्यवस्थेपासून दूर जाणारा, असा एक विलक्षण गुंतागुंतीचं, काहीसं अनाकलनीय परंतु सहज सोपं असं व्यक्तिमत्व महाराष्ट्राने गमावलं. आज एक दुर्दैव आहे. मरणांती वैराणी, मृत्यूनंतर वैर टिकवू नये, आणि मरण आणि तोरण यावेळी आपल्या शत्रूच्याही दारी आपण गेलंच पाहिजे. पण एकीकडे तुमचा इतका जवळचा सहकारी असलेला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा जातो आणि काँग्रेसचं केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्व, मग मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा राहुल गांधी असतील, यांनी अंत्यसंस्काराला येणं अपेक्षित होतं, ते आले नाहीत. हे दुर्दैव आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कदाचित उत्तरेतल्या आणि दक्षिणेतल्या नेत्यांना हे कळायला खूप वेळ लागेल. अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं नातं अत्यंत दृढ होतं. आज जेव्हा मंत्रिमंडळाची उद्या परवा बैठक होईल त्यावेळेला ती जी रिकामी खुर्ची उपमुख्यमंत्री पदाची असेल ती पाहून या दोघांना काय वाटेल मला खरंच सांगता येत नाही. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची मैत्री कशी वाढत गेली याचा मी साक्षीदार आहे. सिंचन घोटाळा बाहेर काढल्यानंतर त्यावर सर्वात जास्त कार्यक्रम न्यूज चॅनलवर मी केले, आणि त्यात सर्वात जास्त वेळा येऊन जर कोणी बाजू हिरिरीनं मांडून अजित पवार यांचा सगळा तो कथित घोटाळा उघडा केला तो देवेंद्र फडणवीस यांनी, किंवा त्यानंतर ते महाराष्ट्राचे नेते बनले. आणि एक प्रकारे कट्टर विरोधक राष्ट्रवादीच्या विचारांचे किंवा राष्ट्रवादीतल्या नेत्यांचे म्हणून देवेंद्र फडणवीस यांना खरी प्रसिद्धी मिळाली आणि अँटी करप्शन मुवमेंट ही त्यांची त्यावेळेला निर्माण झाली. परंतु त्यांच्या वैयक्तिक मैत्रीला त्यांनी कधी बाधा आली नाही. त्यामुळे आपल्यापेक्षा ज्युनियर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी कमीपणा वाटला नाही, आणि एकनाथ शिंदे या त्याहीपेक्षा ज्युनियर असलेल्या व्यक्तीच्या हाताखाली काम करताना देखील त्याला कमीपणा वाटला नाही, कारण त्यांचं स्वतःचं मंत्रिमंडळातलं आणि जनतेच्या हृदयातलं स्थान अतिशय आढळ होतं. देवेंद्र फडणवीस यांनी दादांच्या अनेक चुका त्यांना पांघरून घातलेल्या आम्ही पाहिलेलं आहे. दे यूज्ड टू कॉम्प्लिमेंट इच अदर व्हेरी वेल. त्या दोघांचा शपथविधी हाच त्यांच्यातल्या गहिऱ्या मैत्रीची साक्ष आहे असं मला वाटतं. अजित पवार विरोधी पक्षात असताना सुद्धा कुठलंही त्यांच्याकडे काम जर त्यांच्या मतदारसंघाचं किंवा दादांनी दिलं तर देवेंद्रनी त्यांच्या शब्द कधी खाली पडून दिलेले नाही. आज झेडपीच्या निवडणुका तोंडावर आहेत. मला असं वाटतं की त्यांना एक श्रद्धांजली म्हणून पुण्यामधल्या झेडपीच्या जागांवर भारतीय जनता पक्षाने काही सहानुभूतीपूर्वक विचार केला तर ते एक राजकारणातलं अतिशय दुर्मिळ अपरिपक्व असं चित्र असेल असं मला वाटतं. अजितदादा पवार यांच्या जाण्यानं पवार कुटुंबियांचं तर अपरिमित नुकसान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही अपरिमित नुकसान आहे. त्याचबरोबर राजकारणातला मध्यम मार्ग किंवा सेक्युलर मार्ग ज्याला आपण म्हणू, शाहू फुले आंबेडकर
या विचारसरणीचंही काही प्रमाणात नुकसान झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल. ज्या वेळेला एका पिढीकडून पवार घराण्याच्या दुसऱ्या पिढीकडे सूत्र हाती येत असताना असं दुसऱ्या पिढीचं अकाली जाणं ही फार मोठी आधी आहे. प्रशासनाची उत्तम जाण असलेल्या फायलीची मुवमेंट कशी होते, त्यातून मार्ग कसा काढायचा याची उत्तम जाण असणारा नेता जाणं ही अनेक अधिकाऱ्यांवर देखील पडलेली एक कुऱ्हाड आहे असं मला वाटतं. या निमित्ताने जे राजकारण समोर आलं ते तितकंच क्रियास्वान आहे. त्यांच्या पार्थिवाला अग्नी द्यायच्या आधीच ममता बॅनर्जी यांनी हा घातपात आहे आणि याची चौकशी सुप्रीम कोर्टानं केली पाहिजे असं विधान करावं आणि त्यावर समाजवादी पक्षांनी तशाच प्रकारची विधानं भडकाऊ करावीत, ज्यातून संभ्रमात आणि गोंधळात भर पडेल. हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरं तर घातपात आहे की अपघात आहे हे AAIB ही संस्था तपास करते आहे. दे आर अथॉरिटी इन इट. त्यांचे काही प्रोटोकॉल्स आहेत. त्यांच्या हातात ब्लॅक बॉक्स सापडला आहे. सगळी कागदपत्र आलेली आहेत. सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. हळूहळू ते पुढे येईलच. परंतु आज तशा प्रकारची कुठली गोष्ट समोर नसताना अशी बेछूट विधानं करायची आणि भावनांना ठेच पोहोचायची, यातून ममता दिदींच्या काही चांगल्या राजकारणी आहेत असं काही चित्र आमच्या समोर येत नाही. काही वृत्तपत्रांनी तो जो पायलट होता त्या पायलटला पूर्वी मध्यप्राशनाकरता निलंबित केलं होतं अशी बाब समोर आणली आहे. तर काहींनी ज्या कंपनीचं विमान होतं त्या कंपनीच्या विमानाला सुद्धा काही वर्षांपूर्वी काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता ही बाब समोर आणली आहे. परंतु हे जे विमान ते वापरत होते ते आज पहिल्यांदा नव्हतं वापरत. हे विमान त्यांनी यापूर्वी असंख्य वेळा वापरलं होतं हेही तितकंच सत्य आणि 15-16 हजार तास या विमानाचं यशस्वी उड्डाण झालेलं होतं. परंतु म्हणतात ना की वेळ भरली की आपल्याला आपला इथला खेळ आटपावा लागतो. दारांच्या शेवटच्या काही दिवसातली भाषणं आपण पाहिलीत तर हे आपल्या वारंवार ते बोलतात असं आपल्या समोर येईल. या निमित्ताने बारामती एअरपोर्ट विषयी बोललं पाहिजे की भारतात असंख्य ठिकाणी एअरपोर्ट आपण उघडतोय, पण त्याच वेळेला छोट्या एअरपोर्टच्या अत्याधुनिकीकरण आणि त्यावर स्वयंचलित यंत्रणा उभारण्याच्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न व्हायला पाहिजेत. हे देखील मला इथे आवर्जून सांगणं असं वाटतंय. साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसचं काय, पवार कुटुंबाचं काय, ज्या प्रश्नांची खरं तर आज चर्चाच व्हायला नको असे प्रश्न आपल्याकडे माध्यमांनी या आधीच चर्चेला घेतले, काही योग्य झालंय असं मला वाटत नाही. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अजितदादा जाण्याची जी एक पोकळी निर्माण झाली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या भविष्याबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं ही देखील वस्तुस्थिती आहे. पवार साहेबांचं वय थकलं हे एका बाजूला, सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व मान्य करायचं का हे एका बाजूला, अजितदादा पवार यांनी आपल्या हयातीत आपल्यासारखाच दुसरा नेता तसा कोणी उभा केला नाही हे एका बाजूला, त्यांच्या पत्नी राजकारणात तर आहेत तर त्या पूर्णपणे व्यावसायिक अशा राजकारणी नाहीत हे एका बाजूला, आणि त्यांच्या पुत्रांमध्ये तो पक्ष चालवायची क्षमता पूर्णपणे आहे का याविषयीचं प्रश्नचिन्ह. अशा सगळ्या असंख्य प्रश्नांच्या भिंडोळ्यात त्यांचे कार्यकर्ते 41 आमदार खासदार हे सगळे आत्ता आहेत. ही वस्तुस्थिती आहे. पुढची 3.5-4 वर्ष तरी महाराष्ट्रात कोणत्याही निवडणुका नाही आहेत. त्यामुळे लगेच काय होईल हे एक वेळ सांगता येईल, परंतु काळाच्या उदरात काय लिहून ठेवलं खरंच काही सांगता येत नाही. प्रफुल्ल पटेल हे त्या पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत. ते त्यांच्यावर ही जबाबदारी तातडीने येऊ शकते आणि महाराष्ट्राची जबाबदारी सुनील तटकरे पार पाडतील. कदाचित त्यांच्या पत्नी यांना अजितदादांची रिक्त झालेली जागा सुरेंद्रताईंना लढवा असा आग्रह केला जाईल आणि त्या बिनविरोध येतील सुद्धा. त्यानंतर त्या देशाच्या राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणात येतील. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रीकरण हे लिहून ठेवलेलं होतं. दोन्हीचे उमेदवार हे घड्याळ या चिन्हावर लढणार होते आणि त्यांची निवड अजितदादाच करत होते. म्हणजेच एक प्रकारे विलिनीकरण झालेलंच होतं, फक्त ते कागदावर उतरायचं होतं.
ती जी कोर्टातली केस आहे ती देखील मागे घेतली गेली असती की चिन्ह कोणाचं, पक्ष कोणाचा. परंतु आता हे सगळंच विस्कटलं गेलेलं आहे. एक फार मोठे प्रश्नचिन्ह देऊन हे सगळं आपल्याकडे आलेलं आहे. परंतु जे सरकारमध्ये आहेत आणि जे आमदार आहेत त्याला असं निश्चित वाटणं स्वाभाविक आहे की आपण भारतीय जनता पक्षाबरोबरच महायुती बरोबर राहिलं पाहिजे. आणि ज्या प्रकारे आज काँग्रेस ऍबसेंट होतं अंत्यसंस्काराच्या वेळेला ते पाहता महाआघाडी बरोबर ते जातील असं काही मला वाटत नाही. येत्या काही काळात या सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतीलच. आज त्यावर चर्चा करायची फार आवश्यकता असं मला वाटत नाही. दारांच्या जाण्याने खरोखरच एक पोकळी निर्माण झाली आहे. काल परवापर्यंत हसता खेळता माणूस हा असा पटकन जातो. गदिमांच्या ओळी आठवतात. दैवजात दुःखे भरता दोष ना गुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आपलं पराधीन असणं हे अशा प्रकारे अधोरेखित होत आहे वारंवार, हे दुर्दैव आहे. असे कार्यक्रम पुन्हा कोणा आमच्या जवळच्या राजकारणी मित्रावर आम्हाला करायला लागू नयेत एवढीच त्या नियंत्याकडे प्रार्थना. हा एक प्लॅटफॉर्म आहे. आपण या कार्यक्रमानंतर आपल्या अजितदारांबद्दलच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. अजितदादांना ही माझी अखेरची मानवंदना.